लातूर आयुक्त कार्यालय होत कसं नाही सर्व लातूर कृती समिती एकजुटीचा मिट्टी में मिल जाएगा, मिट्टी में मिल जाएगा। कागज समिती विभागीय आयुक्तालयासाठी मंडळाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं काय सांगू? लातूर विभागीय महसूल आयुक्त कार्यालय निर्माण कृती समिती आणि लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीनं आज हे लक्षवेधी आम्ही एवढ्यासाठीच करतो आहे. काही दिवसापूर्वी राज्याचे महसूल मंत्री नामदार बावनकुळे यांनी नांदेड येथील एका कार्यक्रमात नांदेडच्या महसूल आयुक्त कार्यालयासाठी अनुकूलता दर्शवली. परंतु आयुक्त कार्यालयाचा जो संघर्ष आहे गेली 15 वर्षापासून चालू आहे. 2009पासून लातूरकर ही मागणी लावून धरत आहेत. लातूरला आज जवळजवळ 36 विभागीय कार्यालय आपल्याकडे अस्तित्वात आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयासाठी असणारी इमारतसुद्धा आपल्याकडे बार्शी रोडला आहे, जिथं आता आपलं जिल्हाधिकारी कार्यालय आहे. आणि हे पाहता आणि मराठवाड्याचा जर समतोल विकास तुम्हाला करायचा असेल तर निश्चितपणे आज संभाजीनगरला उच्च न्यायालय आहे, त्या ठिकाणी महसूल आयुक्त कार्यालय आहे, नांदेडला युनिव्हर्सिटी आहे, पोलिसाचं कमिशनर ऑफिस तिथं आहे, परभणीला प्रामुख्यानं कृषी विद्यापीठ आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर 1982ला झालेला हा जिल्हा आज सर्वांच्या पुढं आहे. लातूर एक खणखणीत नाणं आहे. अशा परिस्थितीत असणारी विभागीय कार्यालय निश्चितपणे दिवंगत विलासराव देशमुख साहेबांच्या संकल्पनेतून 36 विभागीय कार्यालय आज लातूरात कार्यान्वित आहेत. आणि त्यामुळं लातूरला महसूल आयुक्त कार्यालय होणं हे अत्यंत गरजेचं आहे. ती मागणी आम्ही लावून धरलेली आहे. शासनाचं लक्ष वेधण्यासाठीच हे आंदोलन होतं. आणि आमची अशी सरळ मागणी असेल की तुम्ही जर लातूरला डावलून काही निर्णय घेत असाल तर त्याचे विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.